नमस्ते. तर डेली योगा रुटीन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण पार्ट 3 बघणार आहोत. याच्यामध्ये आपण पोटावर झोपून करायची आसने बघूयात. तर पोटावर झोपून करायच्या आसनांमध्ये आपल्याला फायदे काय होणार आहे, तर तुमचा जो काय बॅक पेन आहे तो बॅक पेन पूर्णपणे बंद होण्यासाठी फायदा होणार आहे. त्याचबरोबर आपला मणका लवचिक होण्यासाठी देखील ह्या आसनांचा आपल्याला खूप फायदा होणार आहे. ज्यांना दम्याचा आजार आहे तो दम्याचा आजार हळूहळू कमी होण्यासाठी देखील या आसनांचा आपल्याला फायदा होणार आहे. तर सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला पोटावरती झोपावं लागेल. आपण पोटावर झोपून घेऊया. सावकाश पोटावर झोपून घ्यायचंय. दोन्ही हात शरीराजवळ जमिनीला टेकलेले, पायाचे अंगठ्याचा जुळलेले असाव्यात आणि हनुवटी जमिनीवर. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण आसन करणार आहोत वक्रहस्त भुजंगासन. सुरू करूयात. एकला काय करायचंय बघा, दोन्ही हात गोलाकार फिरवत छातीजवळ, कपाळ जमिनीवर. 2ला काय करायचंय, एक दीर्घ श्वास घ्यायचाय. श्वासाबरोबर कपाळ, छाती आणि पोटाचा भाग वर उचलायचाय. दोन्ही हात कोपरात वाकलेले असावेत, फक्त असे बाहेर नसावेत, शरीराजवळ असावेत. मान जास्तीत जास्त मागे घेऊन जायचा प्रयत्न करायचा आहे. श्वसन चालू ठेवायचंय. आसन सावकाश सोडायचंय. सावकाश पोट, छाती, कपाळ जमिनीवर. 2ला हात जागेवर आणि हनुवटी जमिनीवर. पुन्हा एकदा बघूयात. 1, दोन्ही हात गोलाकार फिरवत काय करायचंय, छातीजवळ घ्यायचेत, बोट समोरच्या दिशेला असावीत, कपाळ जमिनीवर. 2ला एक दीर्घ श्वास घ्यायचाय. श्वासाबरोबर कपाळ, छाती, पोटाचा भाग वर उचलायचाय. याच्यामध्ये लक्षात ठेवायचंय की संपूर्ण शरीराचा भार हा हातावरती आधी घ्यायचा आणि हातावरून सावकाश पाठीवरती घ्यायचा प्रयत्न करायचा आहे, मणक्यावरती घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. मान जास्तीत जास्त मागे टाकायची आहे. छातीचा भाग विस्तृत होतोय. श्वसनाचे सर्व विकार बरे होतात. श्वास सोडत सावकाश पोट, छाती, हनुवटी जमिनीवर आणि हात जागेवर. हे झालं वक्रहस्त भुजंगासन. याच्या नंतरचं आसन बघणार आहोत सरळ हस्त भुजंगासन. 1ला दोन्ही हात गोलाकार फिरवत छातीजवळ घ्यायचेत, कपाळ जमिनीवर. 2ला एक दीर्घ श्वास घ्यायचाय आणि श्वासाबरोबर कपाळ, छाती, पोट आणि ओटीपोटाचा भाग देखील वर उचलला जातोय. खांदे विस्तृत असावेत, असे कानाजवळ नसावेत आणि मान जास्तीत जास्त मागे. आसन सावकाश सोडायचंय. श्वास सोडत कपाळ, छाती, हनुवटी जमिनीवर आणि हात जागेवर. पुन्हा एकदा करूयात. 1, दोन्ही हात गोलाकार फिरवत छातीजवळ घ्यायचेत, कपाळ जमिनीवर. 2ला एक दीर्घ श्वास घ्यायचाय. श्वासाबरोबर कपाळ, छाती, पोट आणि ओटीपोटाचा भाग देखील वर उचलायचा आहे. मान जास्तीत जास्त मागे टाकायची आहे आणि एकदा पोझिशन घेतल्यानंतर संथ श्वसन चालू ठेवायचंय. श्वास रोखून नाही ठेवायचा, संथ श्वसन चालू ठेवायचं आहे. आसन सावकाश सोडायचंय. सावकाश ओटीपोट, पोट, छाती, कपाळ जमिनीवर. 2ला हात जागेवर आणि हनुवटी जमिनीवर. याच्या नंतरचा तिसरा प्रकार आहे निरालंब भुजंगासन. याच्यासाठी काय करायचंय बघा, डावा हात मागे घ्यायचाय, पाठीवरती पार्श्वभागावरती गेला पाहिजेत. त्याच्यावरती उजवा हात, हाताची अंगठे एकमेकांमध्ये अडकवायचे आहेत आणि एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वासाबरोबर
छातीचा भाग वर उचलायचा आहे, मान जास्तीत जास्त मागे टाकायची आहे. आसन सावकाश सोडायचंय. छाती हनुवटी जमिनीवर आणि हात जागेवर. पुन्हा एकदा करूयात. एकला काय करायचंय, डावा हात मागे घ्यायचाय, त्याच्यावरती उजवा हात किंवा बोट एकमेकांमध्ये अडकवली तरी चालेल. आपण बोट एकमेकांमध्ये अडकूयात म्हणजे आपली छातीवर उचलायसाठी हातांचा आधार मिळतो. सुरू करूयात. एक दीर्घ श्वास घ्यायचाय. श्वासाबरोबर छातीचा भाग वर उचलायचाय, मान मागे. आसन सावकाश सोडायचंय. सावकाश हनुवटी जमिनीवर, हात जागेवरती. रिलॅक्स. आता आपण अधोमुख वीरासन करूयात. अधोमुख वीरासनासाठी काय करायचंय, वज्रासनामध्ये यायचंय आणि दोन पायामध्ये अंतर घ्यायचंय. जेवढं मॅट आहे तेवढं अंतर घ्यायचंय. टाचेवरती बसायचंय आणि रिलॅक्स. हात संपूर्ण समोर पसरून द्यायचेत. कपाळ जमिनीवर टेकवायचंय. एकदम रिलॅक्स. संपूर्ण शरीर शिथिल करून घ्यायचंय. संथ श्वसन. भुजंगासन करून पाठीच्या मणक्यावरती जो ताण आलेला आहे तो ताण काढून टाकायचा आहे. संथ श्वसन. रिलॅक्स. तर आता आपण करूयात धनुरासन. धनुरासनासाठी काय करायचंय बघा, तर पोटावरती झोपून घ्या. दोन्ही हात जमिनीवर, पायाचे अंगठ्याचा जुळलेल्या हनुवटी जमिनीवर. एकला काय करायचंय, दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करून त्याचा पार्श्वभागाजवळ घ्यायचे आहेत. सुरुवातीला दोन्ही पायामध्ये थोडस अंतर असलं तरी चालेल. दोनला काय करायचंय, दोन्ही पायांनी दोन्ही हाताचे घोटे पकडायचे आहेत आणि तीनला एक दीर्घ श्वास घ्यायचाय. श्वासाबरोबर छातीचा भाग आणि मांड्यांचा भाग वर उचलायचा आहे, मान जास्तीत जास्त मागे. आसन सावकाश सोडायचंय. सावकाश मांड्या हनुवटी जमिनीवर, हात जागेवर आणि पाय गुडघ्यात सरळ करून जागेवरती. रिलॅक्स. पुन्हा एकदा करूयात. एक, दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करून टाचा पार्श्वभागाजवळ. दोनला दोन्ही हातांनी पायाचे घोटे पकडायचे आहेत आणि तीनला एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वासाबरोबर मांड्या छातीचा भाग वर उचलायचा आहे, हात कोपरात सरळ, मान मागे. आसन सावकाश सोडूयात. सावकाश मांड्या हनुवटी जमिनीवर, हात जागेवर आणि पाय गुडघ्यात सरळ करून जागेवरती. रिलॅक्स. आपण करणार आहोत नौकासन. नौकासनासाठी हाताची नमस्कार स्थिती. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वासाबरोबर हात पाय मांड्यांपासून वर उचलायचे आहेत. आसन सोडूयात. सावकाश हात जागेवर. रिलॅक्स. बघा कसं करायचंय. एकला एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वासाबरोबर हात पाय वर उचलायचे आहेत. छातीचा भाग देखील वर उचलायचा आहे. आसन सोडायचंय. सावकाश पाय हात जमिनीवर आणि हात जागेवर. रिलॅक्स. तर आता आपल्याला करायचं आहे शलभासन. शलभासनासाठी पोटावरती पुन्हा झोपून घ्यायचंय. दोन्ही हात शरीराजवळ, पायाचे अंगठ्याचा जुळलेल्या. एकला काय करायचंय बघा, श्वास घे. डावा पाय जास्तीत जास्त वर उचलायचा आहे, पाय गुडघ्यात सरळ. संथ श्वसन चालू ठेवायचंय.
आसन सोडायचंय, सावकाश पाय जमिनीवर. आता उजव्या पायाने करूयात. एकला श्वास घेत उजवा पाय जास्तीत जास्त वर उचलायचा आहे, पाय गुडघ्यात सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा. आसन सावकाश सोडायचंय, सावकाश पाय जमिनीवर. संथ श्वसन. पुन्हा एकदा करूयात. एक, डावा पाय श्वास घे जास्तीत जास्त वर उचलायचंय, संथ श्वसन. आपली कॅपॅसिटी आहे तेवढाच वेळ स्थिर राहायचं, अतिरिक्त ताण द्यायचा नाही. उजव्या पायाने करूयात. संथ श्वसन. श्वास सोडत पाय जमिनीवर. रिलॅक्स. हे झालं शलभासन. आता आपल्याला करायचंय उत्तान पृष्ठासन. आता उत्तान पृष्ठासनासाठी काय करायचं, पहिला गुडघ्यांवरती यायचं आणि मग उत्तान पृष्ठासन करूयात. उत्तान पृष्ठासनासाठी काय करायचंय बघा, दोन्ही हाताचे कोपर जमिनीवर टेकवायचे आणि डाव्या हाताने उजव्या हाताचा दंड आणि उजव्या हाताने डाव्या हाताचा दंड पकडायचा आहे. आणि याच्यानंतर काय करायचंय तर आपला जो कपाळ हे दोन्ही हात आपण जे घडी घेतले त्याच्या आतमध्ये घेऊन यायचंय. आणि त्यासाठी पार्श्वभाग थोडासा मागे घेऊन जायचा, पाठीचा भाग खाली. रिलॅक्स. संथ श्वसन. आसन सोडूयात. पुन्हा एकदा करूयात. बघा काय करायचं, आधी श्वास घ्यायचा, श्वास सोडत पार्श्वभाग मागे घ्यायचा आणि कपाळ दोन्ही हातांच्या मागे टेकवायचे. छातीचा भाग जमिनीकडे. छातीचा भाग जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. रिलॅक्स. एकदम रिलॅक्स वाटतंय. पाठीला खूप विश्रांती मिळते या उत्तान पृष्ठासनामुळे. याच्यानंतर आपण करूयात मकरासन. दोन्ही हातांची डोक्याखाली घडी, त्या घडीवरती आपलं कपाळ रेस्ट करायचंय. दोन्ही पायामध्ये 1 ते 1.5 फूट अंतर. त्याचा आत चवडे बाहेर घ्यायचेत. रिलॅक्स. मगर पाण्यामध्ये विश्रांतीसाठी जशी पहुडलेली असते त्याप्रमाणे आपल्या शरीराची अवस्था होते, म्हणून याला मकरासन असं म्हटलं जातं. रिलॅक्स. योगासने करून शरीरावरती जो ताण आलेला आहे तो ताण काढून टाकायचा आहे. जिथे जिथे ताण जाणवतोय मनाने त्या ठिकाणी जायचंय आणि तिथून श्वास घेतोय अशी कल्पना करा. संथ श्वसन. रिलॅक्स. आसन सोडूयात. बैठक स्थितीमध्ये यायचंय. खूप रिलॅक्स वाटतंय. तर तुम्ही दररोज ही आसने करा, तुम्हाला खरंच याचा फायदा होईल. ओटीपोटाचं जे किंवा चरबी आहे ती चरबी देखील कमी होण्यासाठी आसनांचा फायदा होतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला
तुम्हाला जर अजून कुठले वेगळे व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.